नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आहे माझ्या यूट्यूब चॅनलचा दुसरा दिवस, ज्याचं नाव आहे शीतल देवरे। तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की विजिट करा, सबस्क्राइब करा, कारण तुमच्या सपोर्ट शिवाय माझं चॅनल पुढे ग्रो होणार नाही। तर मी तुम्हाला दाखवत आहे की माझ्या मुलीची उद्या 4 जून पासून स्कूल चालू होणार आहे आणि मी त्या उद्या तिला काय काय टिफिनला द्यायचं तर त्याची सगळी प्रिपरेशन मी आजपासूनच करून घेणार आहे। तर उद्या तिला नाश्त्याला मी टिफिनमध्ये देणार आहे इडली। त्याच्यासाठी मी आता ते इडलीचं साहित्य काढून घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता की मी तिच्यासाठी काय काय साहित्य वापरणार। तर इडलीसाठी मी 3 वाटी इकडे तांदूळ घेतला या बाउलमध्ये, त्यानंतर एका बाउलमध्ये 1.5 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि त्यानंतर अर्धी वाटी पोहे घेतलेले आहे। या तीनही वस्तू जर मी इडलीमध्ये टाकल्या तर इडली अशी लुसलुशीत आणि मऊ येते आणि खाण्यासाठीही खूप छान लागते। तर आता मी भिजवून ठेवणार आहे तांदूळ आणि डाळ आणि त्याच्यानंतर संध्याकाळी जेव्हा मी ही बॅटर तयार करेल त्यावेळेस मी पोहे भिजवणार आहे, कारण आत्तापासून पोहे भिजवून ठेवलं तर ते जास्त भिजून जाईल। त्याच्यामुळे जेव्हा आपण बॅटर तयार करत असतो तेव्हाच पोहे भिजवायचं असतं। 3 ते 4 तास मी उडदाची डाळ आणि तांदूळ भिजवत ठेवणार आहे। इडलीचं साहित्य मी आता भिजत घातलेलं आहे। त्याच्यासोबतच तिला 2 टिफिन द्यावे लागतात स्कूलमध्ये, कारण ती आता फर्स्ट स्टँडर्डला गेलेली आहे। तर तिच्या स्कूलमध्ये 2 रिसेस होतात, एक रिसेस फर्स्ट असते आणि फर्स्ट रिसेसमध्ये ते ब्रेकफास्ट करतात आणि सेकंड रिसेसमध्ये ती भाजीपोळी खात असतात। तर तिला आणि सिनियरला असताना ती 12 वाजेपर्यंत घरी येत होती। आता ती फर्स्ट स्टँडर्डला गेल्यामुळे तिचा वेळ वाढलेला आहे। ती आता 8 वाजेला जाईल आणि मग साधारणतः ती 4 वाजेपर्यंत घरी येईल। त्याच्यासाठी तिला तिच्या स्कूलमधून 2 टिफिन आणायला सांगितले। तर 2 टिफिनसाठी प्रिपरेशन करायची म्हटली तर एका टिफिनला तिला नाश्ता द्यावा लागेल आणि दुसऱ्या टिफिनला तिला भाजीपोळी द्यावी लागेल। तर भाजीपोळीसाठी मी निवडलेला आहे उद्याचा मेनू। तर तिला छोले पण खूप आवडतात, म्हणून मी उद्या छोले आणि पुरी तिला बनवून देणार आहे। तर त्यानंतर मी एक पातेलं घेतलं, पातेल्यात छोले टाकले आणि छोले बुडतील एवढं पाणी मी पातेल्यामध्ये भरून दिलेलं आहे। त्यानंतर लगेचच आम्ही तयारी केली दोघांनी मिळून, कारण आम्हाला जायचं होतं पार्लरला आणि मनूचे हेअर कट करायचे होते त्यासाठी। त्यासोबतच मला पण ॲब्रो करायची होती, त्यामुळेच आम्ही तयार झालो दोघीजण मिळून। आधी मनूचे केस विंचरले, त्याच्यानंतर मग मी केस विंचरून घेतले आणि मग मी स्वतःची तयारी केली। तसा तर मला जास्त मेकअप करता येत नाही, पण फक्त जेवढं जमतं तेवढं करते। ॲब्रो वगैरे पेन्सिल फिरवणं किंवा लिपस्टिक कॉम्पॅक्ट वगैरे लावणं साधा मेकअप असतो माझा नेहमी। जास्त मेकअप वगैरे मला जमत नाही करता, कारण मी पार्लरही केलेलं नाही आहे। जेवढा होत असेल तेवढा मी करण्याचा प्रयत्न करते। त्यानंतर मी लावून घेतली लिपस्टिक। माझ्या स्किन टोनला मॅच होण्यासारखी लिपस्टिक होती ही, जी मला गिफ्टमध्ये भेटलेली होती, माझ्या फ्रेंड्सने दिली। त्यानंतर मी सिंदूर पेन्सिल लावली आणि आम्ही लगेचच पार्लरला जाण्यासाठी निघालो। तेव्हा बाहेर खूप ऊन पडलेलं होतं, तरीसुद्धा मनूचे हेअर कट करण्यासाठी जावंच लागणार। तर लगेचच दरवाजा बंद केला आणि स्कूटी काढून आम्ही पार्लरला जाण्यासाठी निघालो। ऊन खूप असल्यामुळे मी रुमाल बांधून घेतला होता आणि आम्हाला पुढे जाऊन पेट्रोलसुद्धा टाकायचे होते। तर पेट्रोल पंपावर गर्दी नव्हती, त्याच्यामुळे लगेचच पेट्रोल टाकून मिळाले आणि पेट्रोल टाकून झाल्यावर लगेचच आम्ही पार्लरला सुद्धा पोहोचलो। पार्लरला पोहोचल्यानंतर मनूची हेअर कट करत होत्या ताई। हेअर कट करत असताना मनू खूप त्रास देत होती, मध्ये मध्ये बडबडसुद्धा करत होती। मनूची हेअर कट झाली, हेअर कट सोबतच माझे ॲब्रोसुद्धा मी करून घेतले आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो। घरी आल्यानंतर आमच्या पाठोपाठ मनूचे पप्पासुद्धा आले आणि मनू अशी बाटली घेऊन हाय करतच घरात आली आणि मग त्यांनी सांगितलं मला की लवकर चहा ठेव, कारण आज स्कूलमधून आल्यानंतर त्यांचं खूप हेडेक होत होतं आणि मी लगेचच चहा बनवायला घेतला। चहामध्ये मी अद्रक वगैरे टाकून मस्त त्यांना असा छान कडक चहा बनवून घेतला आणि चहा बनवत असताना त्यांनी मला सांगितलं की आज स्कूलमध्ये भरपूर कामं होते, कारण उद्यापासून त्यांच्या स्कूलमध्ये मुलं येणार आहेत। कारण आता 8 दिवसापासून त्यांची स्कूल चालू झालेली होती आणि स्कूल चालू असताना मुलं नव्हते, तर आज त्यांना बरेच असे कामं स्कूलचे करावे लागले, जे मुलं येण्याच्या अगोदर करावे लागतात। त्यानंतर मी चहा उकळवला आणि चहा उकळल्यानंतर लगेचच तो कप बशीमध्ये ओतून घेतला आणि त्यासोबतच मनूला मी चहा आणि बिस्किटसुद्धा खायला दिला। चहा कपमध्ये ओतल्यानंतर आम्ही चहा पिला। तांदूळ इथे भिजलेले आहेत, त्याच्यानंतर डाळसुद्धा भिजलेली आहे मस्त। आणि आता मी या बाजूला पोहे भिजवून ठेवलेले आहे। आता आपण जेव्हा याचं बॅटर तयार करणार आहोत तेव्हाच पोहे भिजायचे। आता मी हे पोहे इकडे भिजवून ठेवले, जोपर्यंत ते तांदूळ आणि
डाळचं बॅटर तयार करेल तोपर्यंत हे पोहे छानपैकी असं भिजून येईल आणि मग याची सुद्धा पेस्ट करून मी त्या बॅटरमध्ये टाकणार आहे। सर्वात अगोदर मी मिक्सरमधून तांदूळ काढले, तांदूळची मस्त बारीक अशी पेस्ट केली, कारण जेवढे जास्त बारीक तांदूळ दळलेले असतात तेवढी इडली खूप छान येते। आणि असं पातळसर मी ते बॅटर तयार केलं। त्याच्यासोबतच मी पोहेचं सुद्धा बॅटर तयार करून घेणार आहे। आणि आता बघा पोहे खूप छान असं भिजून आलेलं आहे, तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे ओतून घेतलं आणि आता पोहेची सुद्धा पेस्ट अशी इतकी बारीक करणार आहे जशी मी तांदळाची पेस्ट केली होती, कारण जास्त करकरीत जर राहिले तर इडली थोडीशी अशी कडक लागते, त्याच्यामुळे चांगली बारीक केली तर खूप छान लागते। आता सोबतच मी डाळसुद्धा काढली आणि हे असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। चांगलं बॅटर फिरवून घेतलं, फेटून घेतलं आणि हे बॅटर फेटल्यानंतर आता मी रात्रभर त्याला आंबवण्यासाठी ठेवणार आहे। इडलीचं बॅटर काढून ठेवलं आणि लगेचच मी सकाळसाठी छोले भिजवले ते सुद्धा काढून ठेवले। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। उद्या भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।